नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देशभरातून सध्या पेट्रोल आणि डिझेल संदर्भात अत्यंत चिंताजनक आणि तणावपूर्ण परिस्थिती समोर येत आहे। अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी उसळल्याचे चित्र दिसत आहे। देशातील विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। काही ठिकाणी तर पहाटेपासूनच लोक पेट्रोल पंपांवर जमा होत असून अनेक तास प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। या वाढत्या गर्दीमुळे अनेक पेट्रोल पंपांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। काही ठिकाणी नागरिकांमध्ये धक्काबुक्की, वाद आणि भांडणाचे प्रकार घडत असल्याचेही दिसून आले आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोकांमधील तणाव आणि संताप स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणामुळे अनेक नागरिकांनी साठेबाजीला सुरुवात केली आहे। लोक केवळ वाहनांसाठीच नव्हे तर अतिरिक्त कॅन, ड्रम आणि इतर भांड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल साठवताना दिसत आहेत। काही ठिकाणी तर पाण्याचे टँकर आणि मोठ्या कंटेनरचा वापर करून इंधन साठवण्याचे प्रकार समोर आले आहेत, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे। यामुळे इतर नागरिकांना इंधन मिळण्यात अडचणी निर्माण होत असून सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी वाढत आहे। विशेषतः ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अधिकच बिकट झाली असून शेतकरी आणि रोजंदारी करणाऱ्या नागरिकांवर याचा मोठा परिणाम होत आहे। दरम्यान प्रशासन आणि तेल कंपन्यांनी नागरिकांना स्पष्टपणे आवाहन केले आहे की घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही। देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीत सुरू आहे। अधिकाऱ्यांनी सांगितले की साठेबाजी आणि अफवांमुळेच कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे। त्यामुळे नागरिकांनी केवळ गरजेपुरतेच इंधन घ्यावे आणि अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे। सध्या प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत। नागरिकांनी शांतता राखावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे। अशाच ताज्या, सखोल आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा NCN न्यूज टीव्ही। धन्यवाद।